नमस्कार, मातृभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे वृक्षारोपण. पहा सविस्तर बातमीपत्र आमचे प्रतिनिधी भगवान देशमुख यांच्याकडून. हदगाव तालुक्यातील तळणी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील स्मशानभूमीमध्ये मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मान्यवर मंडळी या वृक्षारोपणासाठी आवर्जून उपस्थित होती. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कार्य पाहून मराठ्यांचा योद्धा म्हणून यांची एक ओळख मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या दिल्लीपर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे. म्हणून अशा मराठा समाजातील या योद्ध्यांचा वाढदिवस एक विशिष्ट कार्यक्रम घेऊन साजरा तळणी येथे करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष उत्तमराव तावडे, पोलीस पाटील उद्धवराव सूर्यवंशी, सरपंच सोनू जारडे, उपसरपंच बाळासाहेब तावडे, श्रीआनंद लोखंडे, माधव लोमटे, राम दळवी उमरीकर, नारायण तावडे यांची या वृक्षारोपणाला प्रमुख उपस्थिती होती. मातृभूमी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आणि आज संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण चालू आहे. तेव्हा भावी जिल्हा परिषद सदस्य नारायण तावडे 2 शब्द बोलतील. आज 1 ऑगस्ट मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्याचं कारण एकच आहे की आज मनोज जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांसाठी 17 दिवस उपोषण केलेलं आहे. आणि अनेक लोकांनी उपोषण केले, पण ते वडापाव खाऊन केले. ते उपोषण लोकांना मान्य झाले नाही. आज या निस्वार्थी माणसाचे प्रेम पाहून आज सर्व महाराष्ट्राला त्याचा हेवा वाटत आहे. आणि आज वृक्षारोपणाच्या निमित्ताने आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. आणि आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यांच्या निमित्ताने सुद्धा आम्ही